श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास असेल किंवा नसेल, आम्ही या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या स्टोरीज व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुमच्याकडे देखील अशी काही स्वतःची स्टोरी असेल, स्वतःला प्रचिती झालेली स्टोरी असेल, तर ती देखील तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता. याच्यामध्ये अनेक असे अनुभव आहेत, ज्याच्यावरती तुमचा विश्वास देखील बसणार नाही. आणि हे अनुभवाचे व्हिडिओ का बघायचे किंवा का ऐकायचे? तर सध्या हा व्हिडिओ बघणारे तुम्ही ज्या प्रॉब्लेममध्ये असाल, ज्या संकटामध्ये असाल, पैशाची चणचण असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, डिप्रेशन, एन्झायटी, ताणतणाव, घरात भांडणं, तंटे काहीही असेल. बऱ्याचदा आपण त्या संकटातून बाहेर येऊच शकत नाही. त्या संकटातून बाहेर येण्यासाठी एक छोट्या एखाद्या मार्गाची देखील फक्त आपल्याला गरज असते. आणि हे स्वामी समर्थांचे अनुभव जे आहेत, जे लोकं आमच्यापर्यंत पाठवतात आणि आम्ही याचा व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक माणसाला ॲटलीस्ट हे वाटतं, की जे संकट तुमच्यावरती आलंय त्याच्यापेक्षा जास्त कोणी संकटात होतं. आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रचितीमुळं किंवा श्री स्वामी समर्थांमुळं कशा पद्धतीने लोकं संकटमुक्त खरोखर झाली आहेत. कारण हे जे अनुभव आहेत, हे तुमचे आम्हाला अनुभव आहे असं आम्ही तुमच्यासमोर मांडतो. आजचा अनुभव जो आहे, तो करणी प्रकाराचा आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा अनुभव आहे रितेश यांचा. सगळ्यात पहिला तर रितेश, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल किंवा कधी व्हिडिओ हा बघाल, तेव्हा मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पाठवलात. आपण अनुभवाला सुरुवात करूया. सख्या काकांनी केलेल्या कटातून स्वामींच्या कृपेने मी वाचलो. माझं नाव रितेश आहे. मी एका साध्या घरात राहतो. मी एक शेतकरी आहे. आमचं कुटुंब एकत्र राहत होतं. वडिलोपार्जित शेती, घर आणि थोडंफार जमीन देखील होती. घरात सगळे भाऊ आपापल्या परीने शेती करत असायचे. पण जसं-जसं वाटणीचा विषय पुढे आला, तसं-तसं घरातलं वातावरण बदलायला लागलं. माझ्या सख्ख्या काकांना वाटत होतं, की वाटणीमध्ये त्यांना जास्त जमीन आणि घरचा मोठा हिस्सा मिळायला हवा. सुरुवातीला आम्हाला वाटलं, की हा फक्त वाटणीचा वाद आहे. म्हणून आम्ही जास्त लक्ष द्यायचो नाही. पण हळू गोष्टी विचित्र होऊ लागल्या. आमच्या शेतीत एकामागून एक अडचणी येऊ लागल्या. कधी पिकाचं नुकसान व्हायचं, कधी अचानक खर्च वाढायचा. घरातही सतत ताणतणाव निर्माण होऊ लागला. एखादं काम व्यवस्थित सुरू केलं, की शेवटच्या क्षणी काहीतरी बिघाड हा नक्कीच व्हायचा. आणि या बिघाडांमुळे आमचं मन अक्षरशः त्रासून गेलं होतं. माझ्या मनात शंका यायला लागली. आपल्या घरावर नेमकं काय चाललंय नेमकं? घरातले सगळे इतके परेशान का झालेत? याच काळात माझी श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा ही वाढली होती. मी रोज स्वामींचं नामस्मरण करायचो. एकदा मठात जाऊन स्वामींच्या चरणी बसलो आणि मनात म्हटलं, स्वामी, आमच्यावर कोणाची वाईट नजर असेल का हो? आणि जर ती असेल, तर आम्हाला सत्य समजू द्या. पण आम्हाला त्यांचं वाईट करायचं नाही आहे. त्यांचं काहीही वाईट होऊ नये. फक्त आमच्या घराचं आणि शेताचं रक्षण करा. त्या दिवसानंतर मी कोणावरही आरोप केला नाही. मी सतत श्री स्वामी समर्थांची गाणी ऐकायचो. घरात देखील ती मोठ्याने लावायचो. नामस्मरण करायचो. घरात वाद झाला किंवा काकांच्या बरोबर वाद झाला, की मी मठात जाऊन माझं मन शांत करायचो. कित्येकदा मला वाटायला देखील लागलं, की मी शांत असल्यामुळे बऱ्याचदा माझ्याकडून अनेक चुका होणं टळलं. मी बऱ्याचदा रागाच्या भरात काहीतरी बोलून जायचो आणि माझी चूक दिसायची. मी स्वामींच्या मठात जाऊन बसल्यामुळे माझं मन हे शांत होत होतं. अक्षरशः माझं मन मी कंट्रोल करायला लागलो होतो. पण काही दिवसातच एकामागून एक गोष्टी अशा समोर येऊ लागल्या, ज्यामुळे आमच्या लक्षात आलं, की वाटणीमध्ये आम्हाला कमी मिळावं आणि स्वतःला जास्त हिस्सा मिळावा, यासाठी आमच्या सख्ख्या काकांकडूनच आमच्या विरोधात काही गोष्टी केल्या जात होत्या. करणी. करणी हा प्रकार तसा नवीन नाही आहे किंवा मी माझ्या काकाची बदनामीही करणार नाही. पण आमच्या काकांनी गावात आमच्या विरुद्ध करणी करण्याचा प्रयत्न देखील केला होता. खूप संशयास्पद कृती आणि गोष्टी आमच्या घरात समोर दिसायच्या. कधी लिंबू कापून टाकलेला असायचा. कधी जिथे रानात आम्ही डबा उघडून रोज जेवायला बसायचो, त्याच ठिकाणी एखादी बाहुली, त्या बाहुलीला सुई टोचलेली असायची
आणि खूप जास्त भयानक प्रकार केलेला असायचा. त्यामुळे अक्षरशः डोकी काम करायचं बंद करतात आणि माझ्या वडिलांचं देखील असंच होत होतं. सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा घराजवळच्या एका जागी एक वस्तू सापडली. त्या वस्तूची चौकशी केल्यावर आधीच्या घटनांशी त्याचा संबंध असल्याचा संशय आला. ती वस्तू होती तो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो. तो फोटो एका बाहुलीला लावलेला होता आणि त्या फोटोवरती टाचण्या टोचल्या होत्या. त्या क्षणी मला राग आला. मला वाटलं काकांना जाऊन विचारावं. पण लगेच मनात स्वामींचं नाव आलं. घाई करू नकोस. आम्ही शांत राहिलो. वाटणीची प्रक्रिया कायदेशीर आणि सगळ्यांसमोर करण्याचा निर्णय घेतला. कागदपत्र तपासली, जमिनीची मोजणी देखील केली आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित स्पष्ट करून घेतल्या. आणि त्याच वेळी आम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या, ज्यामुळे आमचं नुकसान होण्यापासून वाचलं होतं. त्या दिवशी मला जाणवलं, स्वामींनी आमचं घर संकटातून दूर केलं नाही, तर योग्य वेळी योग्य गोष्ट समजण्याची बुद्धी देखील दिली. एक दिवशी मी मठात बसलेला असताना मला एका अनोळखी माणसाने जवळ बोलवलं आणि त्यानं एक गोष्ट सांगितली. त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की माझा काका, मी जी वस्तूबद्दल सांगितलं होतं की जो माझ्या वडिलांचा फोटो बाहुलीला लावून त्याच्यावर टाचण्या टोचल्या होत्या, तो सबसेलमध्ये माझा काकाच ठेवलेला त्या व्हिडिओमध्ये दिसत होता. जेव्हा तो व्हिडिओ मी बघितला, तो व्हिडिओ मी माझ्या मोबाईलला पाठवून घेतला आणि घरी जाऊन तो व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवला. त्यावरून हे चित्र स्पष्ट झालं की या सगळ्या गोष्टी माझा काकाच करत होता. पुढे जाऊन माझ्या काकांनी आमच्याशी अबोला धरला. मग त्यांनी घर सोडून लांब जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही त्यांच्यावरती कधीच काही आरोप केला नाही. मी नंतर त्या व्यक्तीला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, ज्या व्यक्तीने मला तो व्हिडिओ दिला होता. मी बऱ्याच लोकांना मठात विचारलं की तो व्यक्ती कोण होता. पण खरं सांगू, मला आजही ते व्यक्ती भेटलेले नाहीत आणि मी ज्यांना विचारलं त्या लोकांना त्या व्यक्तीबद्दल माहितीही नाही. कदाचित श्री स्वामी समर्थांच्याच रूपात कोणीतरी आलं होतं आणि त्या रूपाने मला सत्याची प्रचिती करून दिली होती. मी असं नाही म्हणणार की श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे बाबांवरती किंवा जादूटोणा करणाऱ्यांवरती विश्वास ठेवण्यासारखं आहे. पण एक सांगेन, खऱ्या मनाने स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवला तर तुमचं मन शांत नक्की होतं आणि योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेणं हे सगळ्यात अवघड गोष्ट जी आहे ती 100% तुम्हाला येते. मी आजही स्वामींच्या चरणी एवढंच म्हणतो, स्वामी आमचं रक्षण करणं म्हणजे फक्त संकट दूर करणं नाही, तर संकटात योग्य मार्ग दाखवणं आहे. हा अनुभव तुम्ही ज्या ज्या लोकांसमोर सांगणार किंवा जी जी लोकं हा अनुभव ऐकत असतील, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की श्री स्वामी समर्थांच्या मठात एकदा जाऊन बघा. तुम्ही ज्याही संकटात अडकला असाल, त्यातून बाहेर येण्याची एकतरी मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. रितेश रितेश ही स्टोरी मनापासून मला आवडली, मनापासून मला नरेट करायला आवडली. कारण या स्टोरीमध्ये खरंच लिटरली जे फॅमिली वाद असतात किंवा आपल्या जसं की लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये पण होतं की जवळचीच लोकं आपला दगा करतात किंवा घात करतात आणि आज तर पैशाला एवढं मोठं समजलं जातं किंवा पैशाला एवढं डोक्यावरती घेतलं जातं की सख्खा चुलता किंवा सख्खे काका, तुम्ही जसा आजच्या व्हिडिओमध्ये बघितला की वाटणीमध्ये हिस्सा जास्त यावा म्हणून स्वतःच्याच सख्ख्या भावाचा फोटो बाहुलीला लावून त्याला टाचणी वगैरे टाकून अशा करणी करण्याला देखील मागं पुढं बघत नाहीत. त्यामुळे आजच्या या काळात निगेटिव्हिटी सर्वत्र पसरलेली असताना जर पॉझिटिव्हिटी जर कुठे हवी असेल तर ती तुमच्या स्वतःच्या मनामध्ये पाहिजे. कारण तुम्ही जसा विचार करता त्याच पद्धतीने तुमचं जग बदलत असतं. आणि श्री स्वामी समर्थांच्या मठात गेल्यामुळं ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती जी शांतता आहे किंवा जसं रितेशनं सांगितलं की योग्य टाईमला योग्य निर्णय घेण्याची क्षमता जी असते ती आपल्यामध्ये असते, पण आपल्याला ती कधी उद्भवत नाही किंवा आपल्याला कधी घेता येत नाही. पण या रितेशच्या स्टोरीतून तुम्हाला हेच कळालं असेल की ती क्षमता आपल्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेल्यावरच येते आणि हे खरं आहे. तिथली शांतता किंवा तिथलं एक एन्व्हायर्नमेंट, पॉझिटिव्ह वाइब्स एवढ्या भारी असतात की त्या मनाला अक्षरशः आश्चर्यचकित करून जातात. कितीही टेन्शन असू दे, कितीही ताणतणाव असू दे, त्यातून अगदी तुमचं मन शांत करतात. हे व्हिडिओज बनवण्याचं कारणच हे आहे की तुमच्यामध्ये देखील असं काही संकट असेल, असं काही प्रॉब्लेम्स असतील, तर हे व्हिडिओ नॉर्मल व्हिडिओ नाही आहेत, तर हे तुमच्याकडून म्हणजे प्रेक्षकांच्याकडनं आलेले अनुभव आहेत.
तुमच्याकडे देखील असा काही अनुभव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो अनुभव आमच्यापर्यंत पाठवू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न करू. बाकी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.